मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी मुख्य आरोपी पीएसआय गोपाल बदने स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर। वैद्यकीय चाचणीनंतर आज कोर्टात हजर केलं जाणार। फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी आरोपी प्रशांत बनकरला 4 दिवसांची पोलीस कोठडी। महिला डॉक्टरनंच प्रपोज केलं होतं, मात्र प्रशांतनं नकार दिला होता। कुटुंबियांची माहिती, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध असल्याचा पुरावा असल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई होणार। फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी अधिकाऱ्यांवर हलगर्जीपणाच्या आरोपांनंतर मुख्यमंत्र्यांचा इशारा। फलटणमधील डॉक्टरच्या आत्महत्येची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी करा। मंत्री पंकजा मुंडेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र। न्याय मिळवून देण्याची भूमिका। लवकरच फडणवीसांची भेट घेणार। फलटणमधील महिला डॉक्टरला रणजित निंबाळकरांनी कॉल का केला होता? अंबादास दानवेंचा आरोप, तर प्रकरण राजकीय वादाकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न। चौकशीतून सत्य समोर येईल, निंबाळकरांची प्रतिक्रिया। महिला डॉक्टरची आत्महत्या नसून हत्या। सामाजिक कार्यकर्ते विजयसिंह बांगर यांचा मोठा आरोप। माजी खासदार निंबाळकर आणि त्यांच्या पीएची चौकशी करण्याची मागणी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज फलटण दौरा। फलटण शहर आणि ग्रामीण पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतींचं उद्घाटन। यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये सभा होणार। मुरलीधर मोहोळ यांचा राजीनामा घ्या। जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द करा। रवींद्र धंगेकर यांचं पंतप्रधानांना पत्र। 27 ऑक्टोबरपासून धरणं आंदोलनाच्या पावित्र्यात। एकतर जैन मंदिर वाचवा, नाहीतर मंत्रीपद वाचवा। फडणवीसांची मोहोळ यांना तंबी। रवींद्र धंगेकरांचा दावा। 1 तारखेची वाट कशासाठी? तात्काळ विषय मार्गी लावा, धंगेकरांची मागणी। मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात जैन बांधव भडकले। जैन बोर्डिंग परिसरात जोरदार घोषणाबाजी। जमीन व्यवहार रद्द करण्याची मागणी। या प्रकरणाशी संबंध कसा नाही हे पुराव्यानिशी मांडलं। चूक असती तर इथे आलोच नसतो। जैन समाजाच्या सोबत अन्नत्याग करण्याची वेळ येणार नाही, मुरलीधर मोहोळ यांचं आश्वासन। प्राण सोडेन पण डील रद्द झाली पाहिजे। जैन मुनींकडून 1 नोव्हेंबरचा अल्टिमेटम। मोहोळांनी वचनपूर्ती करून समाजावरील संकट दूर करावं, जैन मुनींची मागणी। रवींद्र धंगेकरांना निरोप गेलाय। महायुतीत मिठाचा खडा नको। दिल्लीतील मोदींच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेंची माहिती। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा उद्या मुंबई दौरा। सह्याद्री अतिथीगृहात सर्वपक्षीय नेत्यांसोबत बैठक घेणार। शहांच्या हस्ते मुंबईतील 2 जहाजांचं उद्घाटन होणार। ठाकरेंच्या शिवसेनेचा उद्या मुंबईत निर्धार मेळावा। आदित्य ठाकरे मतदार याद्यांमधील घोळा संदर्भात बोलणार। राहुल गांधींप्रमाणे मतदार यादीतील घोळाचं सादरीकरण होणार। बीएमसीत जागा वाटपासाठी 50-50चा फॉर्म्युला असावा, शिंदेंच्या शिवसेनेचा आग्रह। मुंबई, नाशिक, पुणे, पालघर, कल्याण, नवी मुंबईत महायुती व्हावी, शिवसेनेची इच्छा। सूत्रांची माहिती। मुंबई महापालिकेसाठी भाजपकडून 150+ टार्गेट। मुंबई पालिकेत वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी भाजपकडून आखणी। सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत भाजपच्या विचारांचे सदस्य निवडून द्या। भाजपमध्ये प्रवेश केल्यास निधी मिळेल, अन्यथा विकासाचे दरवाजे बंद होतील, मंत्री नितेश राणेंची धमकी। दिवा ते चिपळूण मेमू ट्रेन आता कायमस्वरूपी धावणार। मध्य रेल्वेकडून कोकणवासियांसाठी दिलासादायक निर्णय। नवी मेमू दिव्याहून सकाळी 7:15 वाजता सुटणार। कार्तिकी वारी निमित्तानं आजपासून विठ्ठल रखुमाईचं दर्शन 24 तास खुलं। व्हीआयपी दर्शन बंद करण्याचा मंदिर प्रशासनाचा निर्णय। 2 नोव्हेंबरला कार्तिकी यात्रेचा मुख्य सोहळा। महाराष्ट्रात मतदार यादीची छाननी आता पालिका निवडणुकांनंतरच। पुढील आठवड्यात देशव्यापी एसआयआरची घोषणा। निवडणूक आयोगाकडून बिहारनंतर आता देशभरात छाननीची तयारी। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।